किफायतशीर दूध उत्पादनासाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई म्हैशींचं शेतकरी संगोपन करत असतात. हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा नदीकाठचं इंगळे गावसुद्धा याला अपवाद नाही. शेती आणि दुग्धोत्पादनातून या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धी आली आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाचा विचार केला तर शेतकरी एच-एफ जातीची गाय आणि मुर्हा जातीच्या म्हैशींनाच प्राधान्य देत असतात. देशी खिलार जातीच्या गाईचं दूध आरोग्यदायी असलं तरी दूध उत्पादन कमी असल्यामुळं शेतकरी खिलार जातीच्या गायीच्या संगोपनाकडं फारसं वळत नाहीत. इंगळीतील अक्षय भरत ऐतवडे यांनी मात्र खिलार जातीची गाय कमी दूध देते असा समज पुसून काढल्यानं त्यांच्या चेरी या खिलार गायीची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. ऐतवडे यांच्या गोठ्यातील चेरी ही खिलार जातीची गाय आज दर दिवशी तब्बल 14 लिटर दूध देते. अनेकांना हा चमत्कार वाटत असला तरी अक्षय यांनी यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा केलेत. त्यांनी गायीसाठी उच्च दर्जाचं सिमेंट वापरण्यासह तिची चांगली सेवा केल्यामुळं खिलार गाय सुद्धा चांगलं दूध देऊ शकते हे आता सिद्ध झालंय. उच्च शिक्षित ऐतवडे कुटुंबियांमध्ये पूर्वापार दुधाळ जनावरांचं संगोपन होतंय. 2018 साली आपल्या घरातही एक देशी खिलार गाय असावी या उद्देशानं त्यांनी एक देशी गाजरी खिलार कालवड घेऊन संगोपन करायला सुरुवात केली. पहिल्या वेताला या गायीनं 8 लिटर दूध दिलं. त्यानंतर आता ती 5व्या वेतात असून आता ती दर दिवशी 14 लिटर दूध देते. 7-8 वर्ष झालं आम्ही खिल्लार देशी गायमध्ये आम्ही प्रगती करालोय. देशी गाय आता आमची ही 14 लिटर दूध देते. माझं शिक्षण BCom झाले तरी पण आम्ही शिक्षण सोडून आम्ही देशी गायरांमध्ये आम्ही खूप प्रगती कराले. पूर्ण कुटुंब आम्ही देशी गायमध्ये ह्याची सेवा करण्यासाठी किंवा संगोपन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. कमी दुधामुळं देशी खिलार गायींचं सांभाळ करणं परवडत नाही हा समज यामुळं पुसून काढत अक्षय ऐतवडे आणि कुटुंबियांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या गोठ्यात 14 लिटर दूध देणाऱ्या गायीचं संगोपन केलंय त्याच पद्धतीनं अन्य शेतकऱ्यांनी सुद्धा अशा जास्तीत जास्त दूध देणाऱ्या देशी खिलार गायी सांभाळणं परवडावं यासाठी अक्षय धडपडतायत. पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसह NDDB या देशातील श्वेतक्रांतीमध्ये योगदान देणाऱ्या संस्थेच्या सहकार्यानं या चेरी गायीपासून चांगलं दूध देणाऱ्या गायींची वंशावळ विकसित करण्याचा अक्षय यांचा मानस आहे. हिचं नाव आहे चिरी. मग आता ती बरोबर 5वं वेत आहे. 5व्या वेताला ती 14-15 लिटर दूध दिले आहे. शेतकऱ्यांचं समज आहे की खिल्लार दूध देत नाही, पण आम्ही त्यात चांगले संगोपन चांगले त्या ब्रीडिंग करून आम्ही तिच्यावर 14 ते 15 लिटर दूध काढलं आहे. आणि सगळ्यांच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांच्या घरोघरी खिल्लार हे बाळगलंच पाहिजे, कारण आपली संस्कृती आहे. आणि मुळात म्हणजे ही गाई आता चेरी नावाची गाई आहे. आता प्रत्येक ठिकाणी आम्हाला तिला एक आकर्षक म्हणून तिला बोलवत आहेत आणि आम्ही 1-2 ठिकाणी जाऊन आले आणि आम्हाला चांगला प्रतिसाद पण दिला आहे. तर अजून पण त्यांना आकर्षक म्हणून सगळ्या कार्यक्रमाला आणि इकडं तिकडं आम्हाला आमंत्रण येत आहेत. आणि ठराविक NDDB वाले आणि पशुवैद्यकीय अधिकारी त्यांच्याने आमची चर्चा करून त्याची पैदास कशी वाढवायची यावर आमची चर्चा चालू आहे. 14 लिटर दूध देणारी चेरी शेतकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरली आहे. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि कर्नाटकांमधून सुद्धा अनेक शेतकरी अक्षय ऐतवडे यांच्या गोट्याला भेट देत आहेत आणि चेरीबद्दल माहितीसुद्धा घेत आहेत. अक्षय यांनी ज्या प्रयत्नानं देशी खिलार गायीच्या दूध उत्पादनात वाढ केली आहे त्या प्रयत्नांना पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत मिळाली तर देशी खिलार गायी दूध व्यवसायासाठी सांभाळणं शेतकऱ्यांना नक्कीच परवडणारं असून यातून लोकांनाही आरोग्यदायी दूध मिळणार आहे. चेरीसारखी सर्वाधिक दुग्धोत्पादनाची क्षमता असलेल्या खिलार गायींची पैदास वाढणं शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. S न्यूजसाठी इंगळीहून रिजवान मुजावर.